आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या पत्नी मोनिका कोटे आपल्या सोबत आहेत. आपण वारंवार टीव्हीवरती पाहतोय की देवेंद्रदादा कोटेंचं मुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे असतील, अभिनंदन करतायत, सोलापूरचे अनेक प्रश्न तडीच लावतायत. हे टीव्हीवर सगळं पाहताना आणि सगळं कार्यकर्त्यांचे जल्लोष पाहताना नेमकी आपली भावना काय आहे? आज गुरुवारच्या दिवशी हे होणं म्हणजे खरंच स्वामी समर्थ आणि आपले दत्तगुरूंचे आशीर्वाद आहेत जे दादांमध्ये आत आहेत आणि खरोखरच तात्यासाहेबांचं स्वप्न ते आधीपासून होतं. हे दादांचं स्वप्नच आहे आणि हे आज गुरुवार या निमित्ताने आज पूर्ण होत आहे. मला खूप आनंद होत आहे. आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब आणि आपले गोरेभाऊ हे सातत्याने त्यांच्या मागं पडून हे काम होईपर्यंत दादा आपले काम लास्टपर्यंत करत होते. आणि आज खूप आनंद होत आहे की हे बिटूचा प्रश्न आज गुरुवारी होत आहे आणि अधिवेशन लास्ट आठवडा होत आहे. दादांना भीती होतं की हे आठवडा गेलं तर होत नाही, पण हे लास्ट आठवडा एकदम ऐतिहासिक निर्णय झाला आहे आपल्या सोलापूरसाठी आणि हे गरजेचं होतं आपल्या चाळीत. मी प्रचार करताना प्रत्येक घरात बिटूचं काम होणार म्हणून मत घ्यायला आम्ही गेलो. आज अभिमान वाटत आहे की आम्ही उद्या परत मत मागायला गेलो की आमचं काम पूर्ण झालंय. हे आम्हाला लोकांकडनं प्रतिसाद बघून आम्हाला खूपच आनंद होत आहे आणि मी खरंच सगळ्या मंत्रींना धन्यवाद देते. आपल्या सोलापूरकरांचा आनंद बघून आम्हाला खरोखरच आनंद होत आहे. चाळीत हे दादांचा जन्म झालेला आहे. ते मोठे झाले तरी आपलं चाळ हे त्यांनी सोडणार. त्यांच्या मनात चाळचे लोक बसतात. मी जेव्हा जात होते आरतीला वगैरे सगळेच लहान म्हणजे वयस्कर लोक जे आधी तात्यासाहेबांच्या संपर्कात होते त्यांनी सारखं दादावर विश्वास ठेवून त्यांना आशा होता की दादा करेल, आपल्या चाळीतला मुलगा आहे म्हणून. दादा म्हणायचे आजी तुमचं काम करेल म्हणजे करेल. हे आज मला अभिमान वाटते की ते आजी लोकांना मी आज म्हणू शकते की दादांनी आपलं काम केलेलं आहे. जेव्हा आम्ही आरतीला जायचं दसऱ्यात म्हणजे देवीच्या आरतीला, खरंच ते त्यांना आशा होती ते वयस्कर लोकांना की हे मुलगा करून दाखवतो म्हणून. आणि त्यांचा आशीर्वादही आज आम्हाला लाभलेला आहे. प्रत्येक गोरगरिबांचा मोठ्यांचा आशीर्वाद. आज खरंच आम्हाला खूप आनंद होत आहे. धन्यवाद. सोलापूर शहरात अनेक प्रश्न आहेत आणि त्याला बऱ्याच प्रश्नांना लक्ष देत आहे. तुम्हाला कोणत्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य द्यावं अजून असं वाटतं? दादा कुठल्या प्रश्नांना सोडलेलंच नाहीये असं मी पहिल्यांदा म्हणतेय. दादा प्रत्येक गोष्टीत बारकाईने विचार करतात. एखादा पाऊस आला, रोडवर पाणी पडलं, लगेच काल व्हिडिओ पाठवलं, त्या 1-2 तासात माणसं येऊन ते काम करतात. तेवढ्या लहान गोष्टी दादा बघतात म्हणजे मोठ्या गोष्टीत त्यांनी किती पाठपुरावा करत असेल. ते प्रत्येक गोष्टी मला सांगत बसत नाही. आता मला न सांगता कितीतरी गोष्टी करतात. आणि दादांचा स्वभावच कसा आहे की एखादा गोष्ट त्यांच्याकडे आला म्हणजे 2 तासात एवढं जिद्द असतं की त्यांचे लोकप्रतिनिधी खरंच खूप चांगले आहेत. आणि त्यांच्या हाता म्हणजे फ्रेंड्स वगैरे असो, त्यांचे सगळे सहकारी मित्र असो, लगेच त्यांनी दादांसारखेच काम करतात सगळे. आणि सगळे सहकारी लोकांना आणि आपल्या प्रतिनिधींना त्यांनाही अभिनंदन करते की त्यांनी दादांसारखं काम करायला सगळे शिकलेले आहेत. आमदार देवेंद्र कोटे यांच्या सासूबाई सोलापूरच्या माजी महापौर श्री कांचना येनम आपल्या सोबत आहेत. जावाईनी सोलापूरचा एवढा मोठा प्रश्न सोडवलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? अनेक वर्षापासून चाळीचा प्रश्न थांबलं. ते सगळं चाळीतलं लोकांचं काम दादाने या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि पाठपुरावा त्यांच्यामुळे यश मिळालं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि तसेच माननीय पालकमंत्री गोरेभाऊ तसेच बावनकुळे साहेब त्यांच्याकडे नेहमी पाठपुरावा करून हे मार्गी कसा लावता येते त्यांच्याकडनं आपण शिकायला त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आपल्या शहर मध्येचे आमदार झाल्या की अनेक प्रश्न मार्गी लावता एक चाळीचं मुख्य कारण आहे आणि कित्येक वर्षापासून सगळ्यांचं स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे. मला अभिमान वाटते की आमदारकीने एक चांगलं काम या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. धन्यवाद. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2 62 53 76.
किंवा 9822 119401.